विद्यार्थी मित्रांनो, आपण संघटनात्मक वर्तन हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. यामध्ये पहिला मुद्दा आपण बघितलेला आहे की आंतरवैयक्तिक कौशल्याचे महत्त्व काय आहे. त्यानंतर यातला दुसरा जो मुद्दा आहे की व्यवस्थापक काय करतो, म्हणजे मॅनेजर जो आहे तो मॅनेजर काय काय कामं करतो, कोणती कोणती कार्य करतो ते आपण बघितलेलं आहे. तर त्याचं त्यामध्ये कार्य कुठले आहेत आणि त्याचबरोबरीनं त्याच्या भूमिका कोणत्या आहेत हे पण आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यातलाच मुद्दा पुढचा बघायचा आहे, व्यवस्थापकाची कौशल्य कोणती. आत्तापर्यंत आपण काय बघितलं की व्यवस्थापक कार्य काय काय करतो, काम काय काय करतो आणि व्यवस्थापकाच्या भूमिका कोणत्या आहेत. त्यानंतर यातलाच मुद्दा आहे की व्यवस्थापकाची कौशल्य कुठले आहेत, त्याचे स्किल्स कुठले कुठले आहेत. अभ्यासकांनी परिणामकारक व्यवस्थापकाची 3 कौशल्य सांगितलेली आहेत. म्हणजे अभ्यास करून किंवा संशोधकांनी काय सांगितलेलं आहे की ह्या व्यवस्थापकांचा त्याने अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून त्यांनी व्यवस्थापकाकडं 3 प्रकारची कौशल्य असणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे 3 कौशल्य कुठले आहेत, तर पहिलं त्यातलं कौशल्य आहे तांत्रिक कौशल्य. त्यालाच टेक्निकल स्किल असं म्हणलं जातं. म्हणजे कुठलाही व्यवसाय करत असताना त्यामध्ये काही तांत्रिक कौशल्य असणं गरजेचं आहे. आता तांत्रिक कौशल्य म्हणजे काय, की त्या व्यक्तीनं त्या व्यवसायाच्या संदर्भातलं जे ज्ञान मिळवलेलं आहे आणि ते ज्ञान त्याला प्रत्यक्ष तो व्यवसाय करत असताना किंवा ते काम करत असताना वापरण्याचं त्याच्याकडे कौशल्य असलं पाहिजे. म्हणजे फक्त ज्ञान मिळवलं आहे पण ते ज्ञान आपल्याला कसं वापरायचं हे जर त्याला कळत नसेल तर त्याच्याकडे ते स्किल आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर हे जे स्किल आहे तांत्रिक कौशल्य, तर ते तुम्ही ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर किंवा प्रत्यक्ष उपयोग करता येणं ह्यालाच काय म्हणलं झालं, तांत्रिक कौशल्य असं म्हणलं जातं. उदाहरणार्थ एखादा इंजिनियर असेल तर इंजिनिअरिंगचं त्यानं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर मग त्याला प्रत्यक्ष काम करत असताना ते जे इंजिनिअरिंगचं जे नॉलेज आहे ते नॉलेज प्रत्यक्ष त्याला वापरता आलं पाहिजे, ते स्किल त्यानं डेव्हलप केलं पाहिजे. किंवा एखादा डॉक्टर आहे, सर्जन आहे आणि त्याला सर्जन म्हणजे डॉक्टरकी शिकत असताना त्यानं बऱ्याच सर्जरी त्यानं अनुभवलेल्या असतात किंवा त्याचा त्यानं प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो. पण प्रत्यक्ष ज्यावेळेला तो सर्जन बनतो त्यावेळेला त्यानं स्वतः देखील ती सर्जरी करत असताना त्याच्यामध्ये ते स्किल असणं गरजेचं आहे. आणि मग हे जे स्किल आहे किंवा हे जे कौशल्य आहे तांत्रिक कौशल्य, हे औपचारिक शिक्षणातून जसं घेता येतं तसंच तुम्ही प्रत्यक्ष अनुभवातून देखील हे तुमचं तांत्रिक कौशल्य विकसित करू शकता किंवा तांत्रिक कौशल्य तुम्हाला मिळू शकतं. आलं लक्षात. आणि मग व्यवस्थापक जो आहे तो व्यवस्थापक त्यानं मॅनेजमेंटमधली फक्त डिग्री घेऊन उपयोग नाही, तर मॅनेजमेंटची डिग्री घेऊन ते मॅनेजमेंटमधलं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्रत्यक्ष कंपनीमध्ये काम करत असताना किंवा एखाद्या संघटनेमध्ये काम करताना असताना कसं वापरायचं, कसं वापरलं पाहिजे, तर याबद्दलचं जे कौशल्य आहे ते त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळं व्यवस्थापकाकडं पहिल्यांदा तांत्रिक कौशल्य असणं गरजेचं आहे, तरच तो मग त्याचं जे काम आहे ते काम व्यवस्थितपणे करू शकतो. त्यानंतर दुसरं कौशल्य म्हणजे मानवी कौशल्य, ह्युमन स्किल्स. मग आता मी तुम्हाला सांगितलं आहे की ह्या व्यवस्थापकाचा संबंध जो आहे तो संबंध अनेक लोकांशी येत असतो आणि अनेक लोकांशी हा सतत संबंध येत असल्यामुळं त्याच्यामध्ये हे जे मानवी कौशल्य आहे हे मानवी कौशल्य असणं तितकंच गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण मानवी कौशल्य जर नसेल तर मग अनेक लोकांना सांभाळणं, अनेक लोकांशी कम्युनिकेशन करणं आणि अनेक लोकांच्याकडनं काम करवून घेणं हे त्या व्यक्तीला जमणार नाही. आणि त्यामुळं व्यवस्थापक जर यशस्वी व्हायचं असेल किंवा व्यवस्थापकाला जर आपलं काम योग्यपणे करायचं जर असेल तर त्याच्यामध्ये मानवी कौशल्य असणं गरजेचं आहे. आता ही मानवी कौशल्य कुठली, तर मानवी कौशल्य म्हणजे व्यक्तीने एकटे किंवा समूहात राहून समजून घेण्याची, संप्रेषण करण्याची, प्रेरणा किंवा इतरांना आधार देण्याची क्षमता होय. आता मानवी कौशल्यामध्ये कुठली कुठली कौशल्य येतात, एक म्हणजे समूहात राहण्याचं कौशल्य, म्हणजे ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. एकमेकांशी कम्युनिकेशन करण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. त्याचबरोबरीनं इतर लोकांना प्रेरणा देण्याचं किंवा इतरांना आधार देण्याचं कौशल्य त्या व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे. तर ही सगळी मानवी कौशल्य आहेत. मानवी कौशल्य म्हणजे थोडक्यात काय, की समूहामध्ये राहत असताना आपण दुसऱ्याशी कसं वागलं पाहिजे, कसं वर्तन केलं पाहिजे, कसं त्याच्याशी बोललो पाहिजे, कसं त्यांना प्रेरित केलं पाहिजे, कसं त्यांना आधार दिला पाहिजे, त्यांच्या समस्या कशा समजून घेतल्या पाहिजेत. तर हे सगळं जे समाजामध्ये किंवा समूहामध्ये राहत असताना जी कौशल्य आवश्यक असतात, तर अशी ही मानवी कौशल्य ह्या व्यवस्थापकाकडं असणं गरजेचं आहे. बहुतेक लोक जे आहेत ते बहुतेक लोक तांत्रिकदृष्ट्या सक्षम असू शकतात, परंतु
ते चांगले श्रोते असत नाहीत. म्हणजे काही वेळेला काय होतं की हे जे व्यवस्थापक असतात त्यांना तांत्रिक गोष्टी माहीत असतात, तांत्रिक कौशल्य त्यांच्यामध्ये असतं, पण हे या व्यक्तींकडं मानवी कौशल्य जे आहेत ती मानवी कौशल्य नसतात आणि त्यामुळं मग ते इतर लोकांचं नीटपणे ऐकून घेत नाहीत. इतरांच्या गरजा काय आहेत ते गरजा त्यांना ओळखता येत नाहीत. त्याचबरोबरीनं जे समूहातले संघर्ष जे असतात किंवा व्यक्तिमधले जे संघर्ष आहेत ते संघर्ष सोडवण्यास ते अक्षम ठरतात किंवा असमर्थ ठरतात. आणि मग असं जर होत असेल तर मग त्याला कंपनी व्यवस्थित हाताळता येणार नाही किंवा ती संघटना व्यवस्थित हाताळता येणार नाही. त्यामुळं प्रत्येक व्यवस्थापकाकडं ही मानवी कौशल्य जी आहेत ती मानवी कौशल्य असणं गरजेचं आहे, जेणेकरून तो काय करू शकतो की त्या समूहाला हाताळू शकतो योग्य पद्धतीनं. त्याचबरोबरीनं त्यांच्या मदतीनं त्या समूहाची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट किंवा ध्येय पूर्ण व्यवस्थितपणे करू शकतो. त्याचबरोबरीनं इतर लोकांच्या माध्यमातून त्यांची जी कामं आहेत ती कामं तो करून घेऊ शकतो. आणि म्हणूनच प्रत्येक व्यवस्थापकाकडं ही मानवी कौशल्य असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं जे कौशल्य आहे ते म्हणजे संकल्पनात्मक कौशल्य. त्याला कन्सेप्च्युअल स्किल्स असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आता हे संकल्पनात्मक कौशल्य म्हणजे काय, तर कोणत्याही व्यवस्थापकाकडे संकीर्ण परिस्थितीचे निदान आणि विश्लेषण करण्याची मानसिक क्षमता असावीच लागते. संकल्पनात्मक कौशल्य म्हणजे काय, एखादा निर्णय घेणं किंवा एखादी समस्या सोडवणं, एखादी कठीण परिस्थिती असेल तर त्या कठीण परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, तर यासाठीची जी मानसिक क्षमता आवश्यक असते त्या मानसिक क्षमतेलाच काय म्हटलं जातं, संकल्पनात्मक कौशल्य असं म्हटलं जातं. म्हणजे कठीण प्रसंगी किंवा संघर्षात्मक परिस्थितीमध्ये कसा मार्ग काढायचा, तर याचं कौशल्य त्या व्यक्तीकडे त्या व्यवस्थापकाकडे असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ सांगितलं तुम्हाला की निर्णय घेणे या प्रक्रियेसाठी समस्या ओळखता येणं, त्या समस्या सोडवण्यासाठी पर्यायी मार्ग जे आहेत ते पर्यायी मार्ग विकसित करणं, त्या मार्गांचं मूल्यमापन करणं आणि मूल्यमापन केल्यानंतर त्यातून योग्य किंवा सर्वोत्तम मार्ग निवडणं इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. लक्षात, म्हणजे संकल्पनात्मक कौशल्य म्हणजेच काय की एखादा निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे तर निर्णय घेत असताना आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा समस्या काय आहे ते ओळखता आली पाहिजे. त्यानंतर समस्या सोडवण्यासाठी पर्यायी मार्ग कुठले आहेत आपल्याजवळ तर त्यांचा विचार केला पाहिजे. त्या मार्गांचं आपल्याला मूल्यमापन करता आलं पाहिजे. म्हणजे त्यातले जे आता 7-8-10 मार्ग तुमच्यासमोर असतील तर त्यातला जास्त आपल्याला योग्य किंवा जास्त असा अनुकूल जास्त फायदेशीर मार्ग कुठला, तर हे सगळ्यांचं मूल्यमापन केल्यानंतर आपल्याला कळणार आहे. आणि मग असं मूल्यमापन केल्यानंतर मग आपल्याला त्यातून सर्वोत्तम मार्ग कुठला आहे तो आपल्याला निवडता येणार आहे. आणि मग हा सर्वोत्तम मार्ग निवडता येणं यालाच काय म्हटलं जातं, संकल्पनात्मक कौशल्य असं म्हटलं जातं. आणि मग अशी संकल्पनात्मक कौशल्य जे आहेत ही ह्या व्यवस्थापकाकडे असणं गरजेचं आहे. कारण समूहामध्ये किंवा संघटनेमध्ये अशा अनेक समस्या निर्माण होतात, काही संघर्षजन्य परिस्थिती निर्माण होते, आलं लक्षात. आणि मग त्यातून मार्ग काढता येणं, ती सगळी परिस्थिती हाताळता येणं यासाठी संकल्पनात्मक कौशल्यांची आवश्यकता असते, आलं लक्षात. म्हणजेच इथं आपल्याला ज्या 3 कौशल्य जे आहेत ती कौशल्य असणं गरजेचं आहे. एक म्हणजे तांत्रिक कौशल्य असणं गरजेचं आहे, मानवी कौशल्य असणं गरजेचं आहे आणि तिसरं म्हणजे संकल्पनात्मक कौशल्य ह्या व्यवस्थापकाकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ही 3 प्रकारची कौशल्य व्यवस्थापकाकडे असणं गरजेचं आहे, तरच तो व्यवस्थापक काय यशस्वी ठरू शकतो. त्यानंतर यातला पुढचा मुद्दा आहे परिणामकारक विरुद्ध यशस्वी व्यवस्थापकीय कृती. म्हणजे काय की जो व्यवस्थापक आहे, जो मॅनेजर आहे, तर कुठल्या मॅनेजरला परिणामकारक मॅनेजर म्हणायचं आणि म्हणजे इफेक्टिव्ह मॅनेजर ॲक्टिव्हिटीज म्हणायचं आणि कुठल्या याला यशस्वी व्यवस्थापकीय कृती म्हणायचं, म्हणजे सक्सेसफुल मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज. लक्षात, इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज आणि सक्सेसफुल मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज यामधल्या कुठल्या मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज महत्त्वाच्या आहेत किंवा उपयुक्त आहेत हे आपल्याला बघायचं, किंवा त्यातला जो फरक आहे तो बघायचा आहे आपल्याला. इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज आणि सक्सेसफुल मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज. याचं कारण असं आहे की एखादं इफेक्टिव्ह कार्य जर केलं असेल पण ते काय असतं की ते यशस्वी ठरू शकत नाही. म्हणजे प्रभावी असतं पण यशस्वी नसतं, आणि काही वेळा यशस्वी असतं पण प्रभावी असत नाही, आलं लक्षात. आणि त्यामुळे ह्यातला दोन्हीतला जो फरक आहे की इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज आणि सक्सेसफुल मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटीज या नेमक्या काय आहेत ते आपल्याला बघायचे इथं आहेत. तर यासाठी फ्रेड लुथान्स नावाच्या संशोधकांना, फ्रेड लुथान्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी
450 व्यवस्थापकांचा अभ्यास केलेला आहे. 450 मॅनेजर व्यक्तींचा अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून त्यांनी पुढील 4 व्यवस्थापकीय कृती सांगितलेल्या आहेत. आलं लक्षात. म्हणजे व्यवस्थापकाच्या ज्या कृती आहेत, म्हणजे व्यवस्थापकाची जी कामं आहेत ती कामं त्यांनी सांगितलेली आहेत. 4 प्रकारची सांगितलेले आहेत. एक म्हणजे पारंपरिक व्यवस्थापन. पारंपरिक म्हणजे ट्रॅडिशनल मॅनेजमेंट. आता ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, कुठली कुठली कामं करतो व्यवस्थापक. एक म्हणजे निर्णय घेणं, नियोजन करणं आणि नियंत्रण करणं. हे ट्रॅडिशनल मॅनेजमेंटमध्ये केलं जातं. पारंपरिक व्यवस्थापनाचं काम केलं जातं. दुसरं काम त्याच्याकडून घेतलं जातं ते म्हणजे संप्रेषणाचं. त्यालाच कम्युनिकेशन असं आपण म्हणतोय. तर या संप्रेषणामध्ये नियमितपणे माहितीची देवाणघेवाण करणं हे त्यामध्ये अंतर्भूत आहे किंवा महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसऱ्या ॲक्टिव्हिटी जी आहे ह्याची मॅनेजरची, ती म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन. मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. यामध्ये संघटनेमधील लोकांना प्रेरणा देणं, त्यांना शिस्त लावणं, त्यांच्यातील संघर्ष सोडवणं आणि त्यांना ट्रेनिंग देणं किंवा प्रशिक्षण देणं. तर ह्या गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि चौथं जे कार्य आहे किंवा चौथं जे कृत्य आहे व्यवस्थापकाची, ती म्हणजे नेटवर्किंग म्हणजेच काय, तर समाजीकरण करणे किंवा इतर संघटनेमधील लोकांशी आंतरक्रिया करणं. म्हणजे आता माहीत आहे आपलं की जग हे सगळं नेटवर्किंग आहे. आलं लक्षात. आणि नेटवर्किंगमुळंच काय होतं की लोक आपला व्यवसाय किंवा आपला बिझनेस हा इतर लोकांच्यापर्यंत किंवा सर्वत्र पसरवू शकतात. आलं लक्षात. आणि मग इथं मॅनेजर जो आहे तर त्या मॅनेजरला देखील नेटवर्किंग वाढवावं लागतं. जर आपल्या संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करायची असतील, संघटनेला एका मोठ्या उंचीवर न्यायचं असेल तर काय करावं लागतं, ते जे नेटवर्किंग जे आहे ते नेटवर्किंग त्याला वाढवणं गरजेचं असतं. म्हणजे इतर कंपनीतील लोकांशी, संघटनेतील लोकांशी त्याला आंतरक्रिया कराव्या लागतात. तर ही 4 प्रकारचे ज्या कृत्या आहेत किंवा 4 प्रकारची जी कार्य आहेत ही ह्या मॅनेजरला करावी लागतात. पारंपरिक व्यवस्थापन, संप्रेषण, मानव संसाधन व्यवस्थापन आणि नेटवर्किंग. तर ह्या 4 कृतींचा जर विचार केला तर असं आपल्याला आढळतं की सरासरी दर्जाच्या व्यवस्थापकांचा, सरासरी म्हणजे ॲव्हरेज जे मॅनेजर आहेत, ॲव्हरेज लेवलचे जे मॅनेजर आहेत त्यांचा सरासरी जो वेळ आहे तर त्यांचा वेळ 32% वेळ हा पारंपरिक व्यवस्थापन कार्यात जातो. म्हणजे त्यांचा जास्तीत जास्त वेळ कुठे जातो, पारंपरिक व्यवस्थापनामध्ये. 29% संप्रेषण कार्यात आणि 20% मानव संसाधन कार्यात आणि 19% वेळ हा नेटवर्किंग कार्यात खर्च होतो. म्हणजे जे ॲव्हरेज लेवलचे जे व्यवस्थापक आहेत त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा पारंपरिक व्यवस्थापन कार्यात जातो आणि कमीत कमी वेळ हा नेटवर्किंग कार्यामध्ये जातो किंवा खर्च होतो, असं ह्या फ्रेड लुथान्सला दिसून आलेलं आहे त्याच्या संशोधनामध्ये. तथापि वेळ आणि प्रयत्नांचा विचार करता यशस्वी आणि परिणामकारक व्यवस्थापकांच्या बाबतीत ही बाब भिन्न असल्याचं दिसून येतं. आलं लक्षात. म्हणजे वेळ आणि प्रयत्न यांचा जर विचार केला आणि आपण जर यशस्वी व्यवस्थापक आणि परिणामकारक व्यवस्थापक यांची जर तुलना केली तर यांच्यामध्ये या 4 कृतींच्या बाबत भिन्नता आढळते असं ह्या संशोधकांनी सांगितलेलं आहे. एका यशस्वी व्यवस्थापकाचा जास्तीत जास्त वेळ हा मानव संसाधन व्यवस्थापन कृतींपेक्षा नेटवर्किंग कृतींमध्ये खर्च होतो. आलं लक्षात. म्हणजे जो यशस्वी होतो, सक्सेसफुल मॅनेजर जो असतो, तर तो सक्सेसफुल मॅनेजर जो असतो त्याचा जास्तीत जास्त वेळ कुठं जातो, हा नेटवर्किंग कृतीमध्ये जातो. त्यांचा वेळ जास्तीत जास्त कुठे जातो, यशस्वी मॅनेजरचा नेटवर्किंग कृतीमध्ये, म्हणजे इतर संघटनेतील लोकांशी आंतरक्रिया करण्यामध्ये जातो आणि त्याला ते आपली संघटना वाढवायची असते. आलं लक्षात. त्यासाठी त्याचा जास्तीत जास्त वेळ हा नेटवर्किंगमध्ये जातो आणि कमीत कमी वेळ त्यांचा मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये जातो. तर परिणामकारक व्यवस्थापक जे असतात, जे इफेक्टिव्ह व्यवस्थापक असतात, इफेक्टिव्ह मॅनेजर असतात, तर त्या इफेक्टिव्ह मॅनेजरचा जास्तीत जास्त वेळ हा कुठं जातो, नेटवर्किंग कृतीपेक्षा संप्रेषण कृतींमध्ये अधिक होतो. त्यांचा जे प्रभावी व्यवस्थापक असतात, इफेक्टिव्ह मॅनेजर असतात, तर त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा संप्रेषण कृतीमध्ये जातो. आलं लक्षात. म्हणजे आपल्या लोकांशी कम्युनिकेशन करणं संघटनेतील, तर यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त वेळ जातो, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं आपण फरक बघतोय कशातला, परिणामकारक व्यवस्थापक आणि यशस्वी व्यवस्थापक. परिणामकारक व्यवस्थापक त्यांचा जास्तीत जास्त वेळ कुठे घालवतात, नेटवर्किंग कृतीमध्ये घालवतात. या उलट जे परिणामकारक आहेत व्यवस्थापक, यशस्वी व्यवस्थापक
नेटवर्किंगमध्ये जास्त वेळ घालवतात. परिणामकारक व्यवस्थापक हे कम्युनिकेशनवर किंवा संप्रेषणामध्ये अधिक वेळ खर्च करतात असं ह्या संशोधनातून दिसून आलेलं आहे. ऑस्ट्रेलिया, इटली, जपान आणि अमेरिकेतील अभ्यासामधून हे सिद्ध झाले आहे की नेटवर्किंग कृती, सामाजिक संबंध आणि संघटनेचे यश या तिन्ही बाबींमध्ये उच्च संबंध असतो. म्हणजेच काय की ह्या 4 देशांमध्ये जे संशोधन झालेलं आहे, जे अभ्यास झालेला आहे, त्या अभ्यासातून काय दिसून आलेलं आहे, नेटवर्किंग कृती, सामाजिक संबंध आणि संघटनेचं यश या तिन्ही बाबींमध्ये उच्च संबंध आढळतो. म्हणजे जर कंपनीला जर यशस्वी करायचं असेल, संघटनेला जर यशस्वी बनवायचं असेल, तर त्यासाठी नेटवर्किंग कृती आणि सामाजिक संबंध अधिक विकसित करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. नेटवर्किंग जेवढं वाढेल, सामाजिक संबंध जेवढे वाढतील, तेवढं संघटनेचं यश वाढणार आहे असं या संशोधनातून दिसून येतं. त्याचबरोबर या अभ्यासातून संप्रेषण कृती आणि परिणामकारक व्यवस्थापक या दोन्हीतील संबंधास देखील पुष्टी मिळालेली आहे. आणि मग परिणामकारक व्यवस्थापक कोण होऊ शकतो की जो संघटनेतील सदस्यांबरोबर नेहमी कम्युनिकेशन करत असतो, नेहमी त्यांच्या संपर्कामध्ये असतो, तो जो आहे तो प्रभावी काय करत असतो, नेता बनू शकतो किंवा प्रभावी व्यवस्थापक बनू शकतो असं ह्या संशोधनातून दिसून आलेलं आहे. 410 अमेरिकन व्यवस्थापकांचा अभ्यास असे दर्शवतो की जे व्यवस्थापक त्यांच्या सहकाऱ्यांकडून किंवा कामगारांकडून माहिती मिळवतात, जरी ती नकारात्मक असली तरीही, आणि त्यांचे निर्णय स्पष्ट करण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करतात, ते अधिक परिणामकारक ठरतात. मग अमेरिकेमध्ये जे परत संशोधन झालेलं आहे, एक अभ्यास झालेला आहे, त्या अभ्यासामध्ये असं आपल्याला दिसतं की जे मॅनेजर आपल्या सहकाऱ्यांकडून माहिती मिळवतात, म्हणजेच काय, त्यांच्याशी कम्युनिकेशन करतात आणि कम्युनिकेशन करून त्यांच्याकडून जी माहिती मिळवतात, तर ती माहिती सकारात्मक असते किंवा नकारात्मक, त्या माहितीच्या आधारे ते आपले निर्णय घेण्याचा प्रयत्न जर करत असतील, तर ते व्यवस्थापक जे आहेत ते अधिक परिणामकारक ठरतात असं आपल्याला दिसून येईल. आता हा जो अभ्यास झालेला आहे, हा अभ्यास या विषयावर महत्त्वाचा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. यशस्वी व्यवस्थापक हे नेहमी पारंपरिक व्यवस्थापन, संप्रेषण, मानव संसाधन व्यवस्थापन आणि नेटवर्किंग कृती या बाबींना कमी महत्त्व देतात, हे लक्षात घ्या. आता शेवटचा इथं सारांश रूपाने आपल्याला काय म्हणायचं आहे, यशस्वी व्यवस्थापक जे असतात हे नेहमी पारंपरिक व्यवस्थापन, संप्रेषण, मानव संसाधन आणि नेटवर्किंग या बाबींना कमी महत्त्व देतात, परंतु परिणामकारक व्यवस्थापक मात्र या बाबींना अधिक महत्त्व देतात असं आपल्याला दिसून येईल. या अभ्यासातील निष्कर्ष हे कामावर आधारित बढती मिळते या ऐतिहासिक गृहीतकास आव्हान देतात. म्हणजे आपल्याकडं आत्तापर्यंत जे गृहीतक मांडलं गेलेलं आहे की कामावर आधारित बढती, म्हणजे तुम्ही काम कसं करताय, काम किती चांगलं करताय, त्या कामाच्या आधारावर तुम्हाला बढती मिळेल. तर ह्या ऐतिहासिक गृहीतकाला काय केलं जातं, ह्या सिद्धांतामुळं किंवा हा जो अभ्यास आहे या अभ्यासामुळं आव्हान दिलं गेलेलं आहे. आणि संघटनेत पुढे जाण्यासाठी नेटवर्किंग कृती आणि राजकीय कौशल्य असणे गरजेचं आहे असं हे संशोधन आपल्याला सांगतं. म्हणजे जर आपल्याला बढती मिळवायची असेल तर फक्त काम चांगलं करून चालणार नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, संघटनेत पुढे जाण्यासाठी नेटवर्किंगचा वापर करणं गरजेचं आहे, आपल्यामध्ये राजकीय कौशल्य असणं गरजेचं आहे, हे देखील तिथं महत्त्वाचं आहे. आलं लक्षात. तर इथंपर्यंत आपण व्यवस्थापक काय करतो यामध्ये आपण व्यवस्थापकाची जी कौशल्य आहेत ती व्यवस्थापकाची कौशल्य बघितलेली आहेत, आणि त्याचबरोबरीनं परिणामकारक विरुद्ध यशस्वी व्यवस्थापकीय कृती कोणत्या आहेत. आलं लक्षात. म्हणजे परिणामकारक व्यवस्थापक कोणतं काम करतो, कोणत्या कृती करतो, आणि यशस्वी व्यवस्थापक कोणत्या कृती करतो, कोणती कार्य करतो, हे इथं आपण या मुद्द्यामध्ये बघितलेलं आहे. तर हा आपला जो दुसरा मुद्दा आहे 1.2 व्यवस्थापक काय करतो, तर हा आपला इथं पूर्ण झालेला आहे. ओके. यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.